सर, आज सिद्धिविनायक हॉस्पिटलचं भव्य असं उद्घाटन झालेलं आहे, तर काय म्हणाल या संदर्भामध्ये? आजपर्यंत केलेल्या कार्याची हे आशीर्वाद आहे सगळ्यांचे. माझ्या रुग्णांचे आजपर्यंत माझ्यावर असलेला विश्वास, माझ्या गुरुजनांचे, माझ्या आईचे असलेले आशीर्वाद, या सगळ्यांमुळे या वस्तू उभी राहू शकली. इथे सर्व रुग्णांना, उपचार करणाऱ्या सर्व रुग्णांना भरभरून यश यावं हीच माझी अपेक्षा. आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणते उपचार केले जातात? इथं जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर प्लस ICU प्लस ऑप्थॅल्मॉलॉजी सेंटर आणि जनरल सर्जरी मूलतः हे विभाग इथं कार्यरत राहते. एकूण किती बेड आहे इथे? अंदाजे? 31 बेडचं हे हॉस्पिटल आहे. 31 बेड. तर रुग्णाच्या नातेवाईकाला काय आव्हान करण्यात येईल? या अतिशय एक सुंदर वास्तू तयार झाले, एक खूप सुंदर फॅसिलिटीज इथं आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा. मल्टी स्पेशालिटी मध्ये कोणकोणते प्रकार आहेत? मल्टी स्पेशालिटी मध्ये आता इथं जे अवेलेबल आहे ते ऑर्थोपेडिक आहे, मेडिसिन आहे, ICU आहे, ऑप्थॅल्मॉलॉजी आहे, जनरल सर्जरी आहे. एकूण किती डॉक्टरांचा स्टॉप? इथं जवळपास एक 10 डॉक्टर कायमस्वरूपी कार्यरत राहतात. टायमिंग वगैरे कसं राहतं? सगळ्यांचे वेगवेगळे टाइम आहे, पण एक ऑर्थोपेडिक सेंटर प्लस मेडिसिन सेंटर हे फुल टाइम. आपला विभाग जर पाहिजे अपघात विभाग कायमस्वरूपी आहे, बाह्य रुग्ण विभाग आहे, आंतर रुग्ण विभाग आहे. अतिशय सुंदर असे 3 ऑपरेशन थिएटर आहे, 10 बेडचं ICU आहे, स्पेशल रूम्स आहेत, डिलक्स रूम्स आहेत. छत्रपती संभाजीनगर वासियांना तुम्ही काय आवाहन करणार यासाठी? या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा सगळ्यांनी. काय नाव तुमचं? डॉक्टर नितीन पाटील.